नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज. आप्पा बोले दलवाली. वडवणी तालुक्यातील डोंगरेची वाडी येथील गणेश डोंगरे यांचं अपघाती निधन झालं कारखान्यावर. त्यांच्या अंगावर ट्राली पडली आणि त्यांच्या 3 मुली, आई वडील, वृद्ध आई वडील आणि पत्नी आज अनाथ झालेल्या आहेत. वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला की त्या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची आणि त्यासाठी आज आम्ही वडवणीमध्ये फेरी काढलेली आहे. खूप मोठा चांगला प्रतिसाद या फेरीला मिळतोय. व्यापारी मंडळी मदत देत आहेत. त्या घराला त्यांना राहायला घर सुद्धा नाही, त्यांना घर बांधून द्यायचं आहे. त्यामुळं सर्वांनी मदत द्यावी. नेते मंडळीनं मोठ्या प्रमाणात निधी दिलाय, जो निधी त्यांच्या खात्यावर डिपॉझिट होईल आणि आता ह्या निधीतून त्यांना घर बांधायचं. आपल्याला लोकांकडून अशा अपेक्षा आहे, ज्या ज्या लोकांना सिमेंट, लोखंड, खडी, वाळू जे लागणार साहित्य, ते साहित्य सुद्धा लोक देऊ शकतात. आपल्याला तात्काळ घर चालू करायचंय आणि ज्यांना ज्यांना मिस्त्रीचं काम येतंय त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मिस्त्री लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे की 1 दिवसाची मेहनत त्या आपल्या लेकरांसाठी आपण द्यायची. मिस्त्री लोकांनी 1 दिवसाची मेहनत करा आणि सर्व लोकांनी ज्यांना खडी द्यायला येते, वाळू द्यायला येते, सिमेंट द्यायला येते, लोखंड द्यायला येते, वडवणी शहरातले सर्व दुकानदार जे आहेत ट्रेडर्स, त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, त्यांना विनंती माझी, त्यांनी सुद्धा त्यांना घडण तितकं लोखंड, घडण तितके सिमेंट या बांधकामासाठी द्यावं. आपल्याला बांधकाम लवकर करून त्या आपल्या लेकरांना निवारा करून द्यायचा आहे, हे माझं आव्हान आहे. सर्वांना विनंती आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली, मग ते मुख्यमंत्री निधीतून त्यांना 5 लाख रुपये निधी ओमप्रकाश शेट्टी साहेबांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आमचे आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी काल 1 लाख रुपये दिलेले असे. त्यानंतर पंकजाताईंनी सुद्धा निधी काहीतरी द्यायचं जाहीर केले. धनंजय मुंडे हे सुद्धा या ठिकाणी निधी देणार आहेत. मोहन दादा जगताप साहेब यांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे. असे अनेक लोक आहेत त्यांनी 25,000 50,000 या ठिकाणी निधी दिलेला आहे. सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. अजून बीड जिल्ह्यातले राहिलेल्या सर्व राजकीय नेत्यांना विनंती की आपलं मात्र काही ना काहीतरी इथं देणगी असावी. या लेकरांना आधार तुमचा सुद्धा असावा. अजून वेळ गेली नाही. 1-2 दिवसामध्ये आपापल्या जे काही देणग्या आहेत, जे काही मदत निधी आहे तो आपण त्या डोंगरे परिवारापर्यंत पोच करावा. स्कॅनर सोशल मीडियावर फिरतंय, त्या स्कॅनरवर तुम्ही निधी टाका आणि सर्वांनी ज्याला जे घडतंय ती मदत या ठिकाणी करावी. सर्व पत्रकार बांधव आमचे या सर्व प्रक्रियेत सहभागी आहेत. सर्व पत्रकारांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या कामामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आणि वडवणी तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी या कार्यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे. धन्यवाद. स्वागतार्ह अशा प्रकारचा पत्रकार बांधवांचा हा निर्णय आहे. या मदतीमधून गणेश डोंगरेच्या ज्या छोट्या छोट्या 3 मुली आहेत त्या उद्या मोठ्या होणार आहेत आणि त्यांना पक्क्या घराची आवश्यकता लक्षात घेऊन पत्रकार बांधवांनी हा घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा आहे. खरं म्हणजे येत्या काळामध्ये त्यांचं पक्क घर उभं राहावं ही उदात्त आणि व्यापक भावना पत्रकार बांधवांची आहे आणि या भावनेला नक्की यश येईल. आणि गणेशच्या कुटुंबियांसाठी आणि त्या छोट्या छोट्या लहान लहान मुलींसाठी एक पक्क अशा प्रकारचं घर लवकरच उभं राहील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि वडवणी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना नम्र आवाहन करतो की आपण या मदत फेरीमध्ये आपल्या मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणामध्ये चालू ठेवावा अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो. आज वडवणी शहरामध्ये गणेश डोंगरे यांच्यासाठी मदत फेरी निघालेली आहे. मी कळकळीची विनंती करतो की सर्व व्यापारी बांधव, सर्व कर्मचारी वृंद, सगळे डॉक्टर, वकील, इंजिनियर जे कोणी असतील यांना माझी कळकळीची विनंती की आपण कुठला पक्षाचा भेदभाव नाही, काय नाही, सर्व पक्षीय यांनी जे सगळ्या हाताने मदत करावी एवढीच माझी विनंती आहे. आज गणेश डोंगरेवर खरंच आभाळ कोसळलेला आहे. प्रथम मी चौसा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदादा आंधळे यांचे मी आभार मानतो, कारण दादांनी अतिशय मोलाचा खारीचा वाटा उचललेला आहे. दादांनी 3 मुली दत्तक घेतलेल्या आहेत. दत्तक म्हणजे आजपासून
ते त्यांचं MBBS असो किंवा लग्न असो तिथपर्यंत दादाने दत्तक घेतलेलं आहे. मी दादाचं करावं तेवढं कौतुक कमीच समजतो आणि कौतुक करतो. अभिनंदन दादाचं. तसेच माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ओमप्रकाश शेटे साहेबांच्या माध्यमातून 5 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर केलेला आहे. तसेच अनेक नेते, अनेक पदाधिकारी, माधवराव निर्मळ असतील, प्रकाशदादा सोळंके असतील, सर्व पक्षाचे राजकीय नेते असतील, यांनी जेवढं आपल्याच्यानं शक्य आहे तेवढं त्यांनी मदत केली आहे. मी सर्व जनतेला, वडवणी तालुक्यातील जनतेला मी विनंती करू इच्छितो की सगळ्या हाताने मदत करावी एवढीच मी माझ्या इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण बघत होतो सर्वच क्षेत्रातील सर्व व्यापारी असतील, पत्रकारांच्या हाकेला सर्वांनी ओढ दिलेले आहे. या ठिकाणी बहुसंख्येने सर्व वडोणी शहरातील नागरिक आपल्या या डोंगरे कुटुंबियाच्या मदतीसाठी फेरीला आवर्जून उपस्थित आहेत. पत्रकार बांधव या ठिकाणी घेतलेला जो उपक्रम, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सगळ्यात महत्वाचे म्हणजे या कुटुंबाला मदत मिळणे हाच पत्रकारांचा हेतू असून त्यांना वडणीतील सर्व व्यापारी मंडळी, सर्व राजकीय, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी भरघोस प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल वडणीकरांचे मी पत्रकार या नात्याने आभार मानतो. तसेच यापुढेही गदरच्या माध्यमातून त्या कुटुंबियांना जेवढं सहकार्य करण्याची आमची तयारी पत्रकारांनी आहे, त्याला बी गदर आपल्याला सर्व घडामोडी आपल्या समोर आणणार आहे. तुर्तास धन्यवाद.